समोरासमोर म्हणजे आम्ही इथं आणि देव इथं असं आम्ही बघितलं. त्याच्यावरून आम्ही डायरेक्ट आता चाललो कुंडामध्ये बिकॉज VIP एंट्री. सो हमारा लिटरली 3 बार दर्शन हुआ गाइस. हा 3rd व्हिडिओ असणार आहे आपला त्र्यंबकेश्वर मधला. आरतीची तयारी चालू आहे, औक्षण वगैरे सगळं, आणि तिकडून पालखी येते. हा 3rd व्हिडिओ असणार आहे आपला त्र्यंबकेश्वर मध्ये. अरे जाईल सुटून. तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हा 3rd व्हिडिओ असणार आहे आपला त्र्यंबकेश्वर मधला. तर आज मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितल्यानुसार आज पालखी आहे. सो आपण पालखी कोणाची आहे, कशी आहे, कसं असतं ते सगळं मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड. हे बघा, ह्या साईडून येणार आहे पालखी. हे मंदिर आहे, हे पूर्ण फुलं आहेत काकू. पूर्ण त्यांच्या घरापर्यंत फुलांनी सजवलेलं आहे. वा वा, कोई आ रहा है बेटा, वेलकम कर रहे हैं लोग उसका. वेलकम कर रहे हैं. अरे हे मध्ये मध्ये पळतात. अरे अरे त्याच्यावर नसते यायचं. अरे अरे त्याच्यात नव्हतं यायचं. अरे अरे जाईल सुटून. अरे बाई बाई बाई. आता ते त्याच्यावर त्यांना काय मज्जा येते ना. मी पळू पण शकत नाही याच्यामध्ये. आम्ही वेट करतोय पालखीचा. हो, आम्ही लवकर येऊन बसलोय. आम्ही जाम उत्साही व्ह्यूअर्सला काय म्हणतात मंडळी. अरे 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 पालखी बघायसाठी सगळे लोक आलेत. अरे ते त्यांचं खात आहेत. त्यांना मस्त व्ह्यू भारी दिसतो. अजून काय पालखी आली नाही त्याच्यामुळे सगळेजण वेट करता येते. ओके, काय किती जायचंय? चला आपल्याला तिकडे जायचं. गाय आली पालखीच्या आधी. गाय आली. सगळे लोक थांबले तिथे पालखीचा एक करत. गायीने एंट्री मारली बाई. आली काय साऊथ इंडियन आणि
आरतीची तयारी चालू आहे, औक्षण वगैरे सगळं, आणि तिकडून पालखी येते. ही बघा. त्याच्या घरून आम्ही तयारी करत चाललो कुंडामध्ये, बिकॉज VIP एंट्री, सो मागच्या दरवाजाने चाललोय पळत पळत. ते पण आम्ही असं पळत सुटलोय बिकॉज आम्हाला कुंडामध्ये जायचंय. सो लेट्स सी. त्याचे पप्पा आणि ते चाललेत पुढे पुढे, आणि आम्ही त्यांच्या मागे मागे चाललोय, सो दॅट आम्हाला परत एकदा भेटेल. ओके, तो गौरव आहे ना, तो पूजा करणार आहे आय गेस, म्हणून पूर्ण तयारी चालू आहे त्यांची. हे जे कुंड आहे ते मागच्या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवलेलं आहे. ओके, पूजा करतोय. त्याच्यामुळे खूप चांगलं दर्शन झालं आम्हाला. चला आता आम्ही बघतोय पूजा. दोन याच्या पालख्या आहेत, एक साऊथ इंडियन आणि एक आपली महाराष्ट्रीयन. दोन टाईपचे लोक आहेत. इधर से आएगी ना, कांतारासारखे म्युझिक आहे ना, कांतारासारखे. सर्वांनी उभे राहायचे आहे, सर्वांनी शांतता पाळायची आहे. त्र्यंबकेश्वर महाराज की बस स्नान करते हो
ते अभिषेक करतो. अच्छा हां ओके. कितने मिनट का निकाले थे भी बना दिए. आरती वगैरे झालेली आहे. आता आम्ही चाललोय दर्शन घेण्यासाठी. आमच्याच मित्राचं हे असल्यामुळे आम्हाला कदाचित डायरेक्ट दर्शन भेटू शकतो. सो लेट सी. आम्हाला जर भेटलं तर आम्ही पटकन दर्शन करू आणि तिथून निघू. आमचं दर्शन पण झालं. 3 दिवसातून 3 वेळा दर्शन झालेलं आहे आमचं. असं डायरेक्ट नाही बट ठीक आहे थोडं छान झालेलं आहे दर्शन. सो मस्त दर्शन असं आहे ना अंगावर काटायचं. मागच्या 3 वर्षी म्हणजे मागचे गेले 3 वर्ष मी येते इथं येते पण फक्त दरवाजातच उभी राहते आणि त्याच्या मागून लगेच कल्टी मारते. म्हणजे मधलं मंदिर पण मी बघितलं नाही. आणि आज या टायमाला या लोकांसोबत आलेले आहे तर भाई हमारा लिटरली 3 बार दर्शन हुआ गाइस. भाई तेरा 3 बार. हां कोटाफा म्हणजे सगळं शॉर्ट झालेलं आहे. आणि मुकुटचं पण दर्शन झालेलं आहे. मुकुट नाही सॉरी मूर्ती ते सोन्याची मूर्ती असते ज्यासाठी जी पालखीमध्ये आलेली आणि ज्यासाठी लोक भरत होते ते बघण्यासाठी. लिटरली मी पण भरत होती मागे होती मी त्यामुळे मला दिसलं नाही. बट जेव्हा आम्ही मध्ये गेलो तेव्हा दर्शन पण झालं आणि समोरासमोर म्हणजे आम्ही इथं आणि देव इथं असं आम्ही बघितलं. सो जाम भारी वाटतंय भाई. तुम्हाला सांगू नाही शकत. मी रेकॉर्ड नाही करू शकली बिकॉज तिथे रेकॉर्ड करणं अलाऊ नव्हतं त्यामुळे. सो दॅट्स इट. अशी होती पालखी. असा होता आजचा दिवस. आता आजचा व्लॉग तर इथेच संपवते मी बिकॉज आता आम्हाला जायचं आहे चालू आहे जायचं. सो आजचा व्लॉग एवढाच होता. हे बघा आम्ही इथंच अजून चाललो आहे. आम्ही थोडंसं फराळ वगैरे करतो आणि मग निघतो म्हणजे आय गेस आम्ही थांबू किंवा मग नाही थांबणार. आता ते पुढच्या पुढे बघू आम्ही बिकॉज आम्ही थकलेलो आहे पूर्ण. आमचं फिरण्यामध्येच एवढा वेळ गेलेला आहे की आम्हाला थोडंसं आराम करायला टाईमच नाही भेटलेला त्याच्यामुळे. सो लेट सी की काय होतंय. तर आजचा ब्लॉग इथे संपवते मी. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर गाईज आपण परत आलेलो आहोत बिकॉज इथे एक प्रोग्राम आहे छोटासा. सो आम्ही ते बघण्यासाठी आलेलो आहोत इथे एवढ्या रात्री. आता आमचं फराळ वगैरे करून झालेलं आहे. सो त्यासाठी आम्ही आलेलो आहोत इकडे. आता प्रोग्राम काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. A few moments later. काहीच आपला फुकट झालेला आहे. इकडे गेल्यानंतर एक तर आम्हाला हे भेटत नव्हतं बाई. आमचं मंदिर भेटत नव्हतं आणि जो मंदिरामध्ये नेणारा होता तो तिकडे त्याची वेगळी पूजा आहे आणि आमचं वेगळं आम्ही आमच्या ग्रुपमध्ये वेगळं चाललो. तर मग कसं ते मंदिर नव्हतं भेटत. मंदिर भेटल्यानंतर तिकडे गेल्यानंतर आम्हाला कळलं की लय गर्दी होती तिथे. मग आम्ही विचार केला की भाई आता वाजलेत ऑलमोस्ट 10. कशाला एवढं झोप
सोडून इकडे तिकडे फिरत. सो मग आम्ही कॅन्सल